जर तुम्हाला असं वाटत असेल ना, की काही गोष्टी मी सोडून दिल्या किंवा काही गोष्टी अर्धवट राहिल्या, हे करायला पाहिजे होतं यार. काश मी हे केलं असतं. मला तर असं कधी-कधी मला ड्रीम्स पडतात, स्वप्न येतात, की मी मॅथ्सची एक्झाम देते, पण मी मॅथ्समध्ये एक्झामपर्यंत पोहोचलेच नाही. अशी तुम्हाला पण काही स्वप्न पडली असतील? तर मला काय वाटतं माहिती आहे, जेव्हा असं काहीतरी गोष्टी घडतात ना, तेव्हा आपल्याला नियती काहीतरी सांगत असते. नेचर टेल्स यू समथिंग. लिसन टू इट व्हेरी केअरफुली. मला कंटिन्युअसली हे मला वाटतं 10-15 वर्ष झाले असतील. 10-15 नाही, पण हां, ऑफकोर्स 10 वर्ष तरी नक्की झाले असतील. मला कंटिन्युअसली असे स्वप्न पडतात, स्पेशली नंबर्सवाले, मॅथ्सवाले. कंटिन्युअसली मी विचार करायचे, यार मला तर आय हेट मॅथ्स, आय डोंट लाईक मॅथ्स. तर मला का स्वप्न पडतात आहेत? का मी मॅथ्सला खूप घाबरायचे, म्हणून मला हे स्वप्न पडतात आहेत? का मला मॅथ्सशी रिलेटेड काहीतरी परत एक्झाम द्यायची आहे? आय सडनली अॅनलाइज्ड इट की येस, मे बी इट्स नॉट अबाउट मॅथ्स एक्झॅक्टली, बट इट इज रिलेटेड टू अकाउंट्स. आय एम फ्रॉम कॉमर्स बॅकग्राऊंड आणि माझं अकाउंट्स खूप चांगलं आहे. आणि बिकॉज ऑफ मॅरेज, बिकॉज ऑफ आपण हाऊसवाईफ वगैरे आपण सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्या मॅरिड लाईफमध्ये आणि मुलं, अ, त्यांची शाळा, त्यांचं सगळं ह्या ह्या सगळ्यामध्ये आपण एवढे बिझी होऊन जातो, की कुठेतरी आपल्याला सडनली एक रिअलायझेशन होते, की काहीतरी राहिलं आहे यार. आणि जर हे खरंच तुम्हाला पण वाटत असेल ना, इफ यू ऑल्सो थिंक द सेम वे व्हॉट आय एम थिंकिंग, तर प्लीज हे करा. बिकॉज आय हॅव रिअलाइज्ड इट, आय हॅव सडनली क्लिक्ड इट दॅट येस, इट्स नॉट मॅथ्स, इट्स अकाउंट्स. आय एम गुड ॲट अकाउंट्स. पण कुठेतरी काही गोष्टी पॉज झाल्यासारख्या वाटतात आहेत. सो लेट्स रिस्टार्ट इट, रिफ्रेश इट आणि खरंच करा. बिकॉज इफ यू थिंक यू वॉन्ट टू डू इट अगेन. बीट मॅथ्स, बीट अकाउंट्स, बीट इंग्लिश. काही ट्रॅव्हलिंग करायचं असेल, तुम्हाला ट्रॅव्हलिंगची आवड असेल, गो फॉर इट यार. रिस्टार्ट, रिफ्रेश. डिग्री इज नॉट इम्पॉर्टंट. डिग्री इज इम्पॉर्टंट, बट जर असं नाही की जरुरी नाही की मला ह्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल तर मला त्याच्यासाठी डिग्री घ्यायलाच पाहिजे. इट्स नॉट रिक्वायर्ड. लर्निंग इज इम्पॉर्टंट. ती डिग्री घेऊन जर त्या डिग्रीचा काही तुम्ही उपयोगच नाही करत असेल तर काय फायदा? आय थिंक यू शुड गेट दॅट लर्निंग स्किल. शिका. लर्निंग करून ते अप्लाय करा. जी खुशी तुम्हाला ते शिकण्यामध्ये मिळेल ना, ती लाईफमध्ये तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच गोष्टीमध्ये मिळणार नाही. जेव्हा तुम्ही ती गोष्ट तुम्हाला जी करायची होती ती तुम्ही केली. ट्रॅव्हलिंग करतो, कोणी सर्टिफिकेट देतं का आपल्याला, की हां, यू हॅव अचीव्ड धिस? हो ना. एन्जॉय होतं ना. मनापासून खुशी होते ना. दॅट इज इम्पॉर्टंट. इनर फीलिंग, युअर इनर फीलिंग इज इम्पॉर्टंट. अँड अल्टिमेटली जसं मला अकाउंट्समध्ये खूप म्हणजे मला अकाउंट्स खूप आवडायचं. आणि आता मी मुलीच्या निमित्ताने म्हणा, तिला शिकवण्याच्या निमित्ताने म्हणा, व्हॉटएव्हर, स्टार्टेड अगेन अकाउंट्स. कुठेतरी मला नियती सांगत होती. मग मिसअंडरस्टूड करत होती. खूप वर्ष अशीच गेले. लक्षात आलं की येस, माझं अकाउंट्स खूप चांगलं आहे. आय विल डू इट, रिडू इट. टॅली काही हदपर्यंत आय नॉट दॅट मच कॅपेबल ऑफ डूइंग इट. नाही येत, नाही समजत आहे अजून पण टॅली. बट आय विल अचीव इट, आय विल डू इट. आय एम लर्निंग इट ऑफकोर्स. अल्टिमेटली आपण वर्किंग हाउसवाईफ्स असतो. वर्किंग हाउसवाईफ्सच ऑफकोर्स, बिकॉज आपण इतके बिझी असतो हाउसवाईफच्या त्या कामामध्ये. आपल्याला स्वतःसाठी 10 मिनिटं तरी काढायला पाहिजे. जे आपल्याला आवडतं ते करा आणि करा, रोज करा. हळू त्याचा टाईम वाढेल, बट करा. जर मी करू शकते ना, आय एम टेलिंग यू एव्हरीबडी, मी करू शकते तर कोणीही करू शकतं.